माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हो माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ही छक्कड समाज परिवर्तनाचा बुलंद आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मग त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्मय आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com. पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. हा क्रांतिकारी विचार मांडणारे थोर साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ते एक कवी, लेखक, लोकनाट्यकार आणि चळवळीचे सेनापती होते. समाजाच्या सर्वात खालच्या थरातून येऊन त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर साहित्य, लोककला आणि समाजकारण अशा तिन्ही क्षेत्रात अढळ स्थान मिळवले. दलित, श्रमिक आणि शोषितांसाठी ते आशेचा किरण ठरले. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव मध्ये झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. अण्णाभाऊ साठेंनी स्वतः सांगितले होते की ते फक्त 1.5 दिवसच शाळेत गेले, त्यामुळे ते औपचारिक शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. मात्र शिक्षण थांबले तरी जिज्ञासू वृत्ती, अनुभवांमधून शिकण्याची क्षमता आणि शब्दांवरील हुकूमत यामुळे त्यांनी स्वतःला घडवले. 1960 नंतर निर्माण झालेल्या दलित आणि ग्रामीण या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहात अण्णाभाऊ साठेंचे साहित्यिक योगदान अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाच्या तळागाळातील लोकांचे दुःख, अन्याय, श्रम आणि बंडखोरी प्रभावीपणे मांडली. त्यांची भाषा साधी, सरळ, रांगडी आणि जनमानसाशी थेट संवाद करणारी आहे. त्यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य आणि 19 पोवाडे लिहिले, जे 22 भाषांमध्ये अनुवादित झाले. त्यांच्या साहित्यात सत्यशोधक चळवळीची प्रेरणा, मार्क्सवादाचा भक्कम पाया आणि आंबेडकरी तत्वज्ञानाची सामाजिक जाण ठळकपणे दिसते. त्यांची फकीरा ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. एका बंडखोर दलित तरुणाची कथा असून राज्य शासनाचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. वारणेचा वाघ, वैजयंता, चिखलातील कमळ, अलगूज, बरबाद्याची कंजारी, टिळा लावते मी रक्ताचा, मुरली मल्हारी रायाची या त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या होत. त्यांच्या माझ्या गावच्या कथा, कुस्तीगीर, दुःखाची सावली, नरमेध, भूमी, बेघर, सुलतान यांसारख्या कथासंग्रहांमधून शोषित समाजाचा आवाज ऐकू येतो. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित अनेक मराठी चित्रपट तयार झाले. या चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टीत सामाजिक जागृतीचा एक नवा मार्ग दाखवला. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते एक समाज क्रांतीचे लढवय्ये होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि लाल बावटा कला पथक स्थापन करून शोषितांचे प्रश्न लोककलेच्या माध्यमातून मांडले. शाहीर अमर शेख आणि दत्ता गवणकर यांच्यासह त्यांनी पोवाडे, लावण्या, लोकनाट्यांचा वापर सामाजिक प्रबोधनासाठी केला. 16 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी मुंबईत 20,000 लोकांचा मोर्चा काढला आणि ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है असा नारा देऊन खोट्या स्वातंत्र्याच्या विरोधात आवाज उठवला. ते इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन IPTA चे सदस्य होते आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी सहभाग घेतला. जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव या काव्यातून त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असलेल्या प्रेमाची प्रचिती येते. अण्णाभाऊ साठेंनी फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. त्यांच्या कार्यातून बाबासाहेबांचा मानवतावादी आणि समतावादी दृष्टिकोन त्यांनी आपल्या साहित्य आणि चळवळीतून सातत्याने पुढे नेला. अण्णाभाऊ साठे 1958 मधील पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अण्णाभाऊ साठेंचा गौरव आणि स्मृती प्रित्यर्थ भारतीय पोस्टाने 1 ऑगस्ट 2001 रोजी 4 रुपयाचे टपाल तिकीट त्यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केले. मॉस्कोमध्ये त्यांच्या कथांचे भाषांतर झाले आणि तिथे त्यांच्या सन्मानार्थ पुतळा उभारण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जीवन म्हणजे संघर्षातून सर्जनशीलतेकडे नेणारा प्रवास. त्यांच्या लेखणीने समाज जागा केला, कलाकृतींनी शोषितांना आवाज दिला आणि चळवळीने परिवर्तनाची मशाल पेटवली. त्यांच्या लेखणीतील संघर्ष, आशा आणि बंडखोरी आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे नाव मराठी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात अजरामर राहील. तर सुरुवातीला म्हटलेल्या गाण्याचा अर्थ समजावून घेऊ. भाषावार प्रांतरचना घडत असताना महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील बेळगाव, कारवार,
आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातील डांग हे प्रदेश महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नात अडकले व महाराष्ट्रात समाविष्ट झाले नाही आणि म्हणूनच प्रचंड उद्वेगाने शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची तुम्ही वाचलेली पुस्तकं कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय goprag.com.